हाय माझ्या ताई आणि दादांनो, कशा आहात तुम्ही? तर आज मी तुमच्यासमोर खूप दिवसानंतर येत आहे आणि त्याला काही कारणं पण आहेत आणि ते मी नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत की मी एवढ्या लेट व्हिडिओ का बरं टाकत आहे एवढ्या दिवसानंतर म्हणजे एवढ्या महिन्यानंतर का व्हिडिओ टाकत आहे, तर ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. पण आता मी चालले मुंबईला. हे अकोल्याचं स्टेशन आहे. तर आम्हाला आता उतरायचं आहे दादरला. जियाजी येत आहेत आम्हाला घ्यायला. तर आता ठाणे येऊन गेलं, तर आता येते 15 मिनिटांनी दादर. ठीक आहे, तर दादरला गेल्यावर नंतर बोलते तुमच्यासोबत. मला घ्यायला दादा पण येणार होता आणि लहान भाऊ पण येतो म्हणे. पण दादरवरून कसं बांद्रा जवळ पडते, त्याच्यामुळे मग जियाजी म्हणत मीच येतो घ्यायला. म्हणून मग ताई जियाजींनी ठरवलं की तू आमच्याकडेच ये. जियाजी त्याच्यामुळे मग मला घ्यायला आले होते. कारण की बांद्रा ते दादर हे एकदम जवळ आहे, 10-15 मिनिटाचाच रस्ता आहे. त्याच्यामुळे मी ताईकडे गेली. 8 बजे गाड़ी जमा करने के बाद ओके 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 ठीक है. रहने के लिए कहाँ है मेरे भाई? नहीं का हाँ नजदीक ये वडगाव लक्षात आलं तुझ्या हे अंदर. तर आता चाललेलं आहे आम्ही आईबाबाच्या भेटीला. कारण की ताईकडे आले ना, जियाजी आले होते घ्यायला. तर ताई करत आहे आता ओला बुक वाशीला जायसाठी. मला काय पप्पाचाच फोन आहे. आता आम्ही चाललो वाशीला आईबाबाच्या भेटीला. वाशीला लहान भाऊ असते माझा आणि त्याच्याकडे माहीत आहे का आईबाबा आहेत आणि आईला पण बरं नाही आहे, चालता नाही येत पायाच्याने. तिच्या पायाची गादी फाटलेली आहे, त्याच्यामुळे कसं त्यांना भेटणं पण आवश्यक होतं. कारण की तिच्या पायाचं ऑपरेशन सांगितलं आता. आणि माझा भाचा 1 वर्षाचा आहे, त्याला पण भेटायचं होतं मला. व्हिडिओ काढले नाही मी खूप दिवस झाले. आता इथं आली तर म्हटलं काळावं काही नवं. हो गं, खूप दिवसात झाला नाही व्हिडिओ तुझून झाले म्हटलं डबल विशेष काळावं होतं. त्या साईडचं बघ ना. कुठे चाललो आपण? कुठे चाललो सांग ना. कबीर कोणाकडे चाललो? कबीर पिंटू मामाकडे. आता वाशीला पहिल्यांदा ताईकडे आणि ताईकडून आता पिंटू माझ्या लहान भावाकडे, नंतर परत ताईकडे. असा आमचा आजचा प्लॅन आहे. ही समोरची जी मोठी बिल्डिंग दिसते ना, तर याच बिल्डिंगमध्ये माझा लहान भाऊ राहते. आणि आपण पाहू शकतो किती मोठी बिल्डिंग आहे ही. हे बघा. तर ही आहे उंच बिल्डिंग आहे ही. आणि या बिल्डिंग असते माझा छोटा भाऊ. आता आम्ही आलेला आहे त्याच्याकडे. गेस्ट कधी मॅडम मोबाईल माझा 163 त्यांना माहीतच नाही आम्ही येऊन राहिलो म्हणून. तिला मला म्हटलंच नाही. फक्त त्या दिवशी म्हणत भाऊ बाई आहे नाना बाई एवढं म्हटलं फक्त. ते माहीतच नाही आजीला. त्यांनाही माहीत नाही ना. नाही माहीतच नाही ना, ते सांगत होती मला. हो. तर हे बघा आम्ही आता आतमध्ये एंट्री केलेली आहे बिल्डिंगच्या.
आपण पाहू शकतो बिल्डिंग किती पॉश आहे. आणि मी पहिल्यांदा येता इथे त्याने फ्लॅट घेतलेला आहे या बिल्डिंगमध्ये. लिफ्ट किती आहेत रे हे? बापरे. पिंटू मामा कोणत्या फ्लोअरवर आहे पिंटू? 16. बापरे बाप. 16. आणि तशी किती मजली आहे? 24 मजली आहे का? 16 फ्लोअर. आता चाललो आम्ही आणि त्यांना माहित पण नाही आम्ही येऊन राहिलो. सरप्राईज देऊ आम्ही त्यांना. आता तसे फोन वगैरे चालू आहेत पण आम्ही म्हटलं नाही येऊन राहिलो म्हणून आम्ही. तर त्यांची रिॲक्शन काय आता माहित पडेल. अरे जाना एकटं आला म्हणून. बिल्डिंग खूप सुंदर बिल्डिंग आहे. कसं वाटलं का सरप्राईज प्रिया? कबीरा कुठे? कबीरा ए कबीर गेला पप्पा जवळ. आता काही येत नाही. एक बात आम्ही तुझी 3 मिनिटावर काय सांगितलं किती वाजता झोपला तो झाला. किती दिवस झाले बाबा शुगर टेस्ट नाही केली? तसं पाहून राहिला. हो का? आता आपल्याला आल्याला पहिले शुगर टेस्ट करावं लागेल. अशी अशी फट 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 वाटते का काही थकल्याचं? हो का? मग त्यांनाच येतात ते. शुगर कमी आहे. रुई उठ ना ग. ए रुई बाळा. कबीर उड. अरे रे 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 रे. रुही हॅलो गुड आफ्टरनून. रुई गुड आफ्टरनून. कबीर कबीर जा दीदी जवळ जा. काकीने बोलवते पण तो नाही. ए कबीर. शिट्टी वाजली गाडी सुटली आणि शिट्टी वाजली गाडी सुटली. बाय बाय. हे पिल्लो बाय. कबीर बाय बाय. बाय कबीरा बाय. बिल्डिंगवर दुरून मस्त रात्र जमत नाही राहत. सुट्ट्या लागल्या तुला? आजपासून लागल्या का? इथं पोहायचं आहे ते शिवून काय काही प्रोग्राम होते का तुझी? सेलिंग म्हणजे का? सिंगिंग कोणतं सॉंग? एक दिवस राहते. I just want something just like that. हो का ग? मला म्हणून दाखवशील नंतर मग. याच्या बर्थडेला पण म्हणशील ते गाणं. चला स्विमिंग साठी तयार झाली का? चला मग आता. चल कबीर. कबीर चला. चला वरती आहे ना? खाली आहे. कोणत्या फ्लोअरवर? 3rd फ्लोअरवर. कुठे चाललो रुई आता आपण? स्विमिंगला. आणि कुठे आहे स्विमिंग? 3rd फ्लोअरवर. म्हणजे 3rd फ्लोअरलाच आहे. आपल्याला बाहेर जायचं काही काम नाहीये. बिल्डिंग मध्येच आहे ना रुई? हा. चला आम्ही तुम्हाला दाखवतो. अरे ते 8th फ्लोअर होतं. आता असं तयार झाले रुई आणि अन्नू.
आपण पुढे जाऊ. आता आलं. आता मी तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवते. आणि मी माहीत आहे का माझ्या भावाकडे पहिल्यांदाच आले मी. त्यांनी मागच्या वर्षी घर घेतलेलं होतं, पण माझा मुलगा 10वीला होता ना, त्याच्यामुळे काही माझं जमलं नाही. तर म्हटलं चला यावर्षी आपण त्याचं घर पण पाहू आणि मुलांना सुट्ट्या पण आहेत. हे पहा, आपण पाहू शकतो स्विमिंग टँक. हे बघा किती मोठं आणि खूप मोठी बिल्डिंग आहे ही. हे बघा, आपण वर पण पाहू शकता. आणि मुलांसाठी तर खूपच छान आहे. आणि मला वेळ भेटला ना तर मी जी बिल्डिंग आहे ना माझ्या भावाची, या बिल्डिंगचा एक व्हिडिओ काढेन, कारण की खूप छान बिल्डिंग आहे. मला खूप आवडली. हा, आणखी कर, आणखी कर, स्विमिंग कर. वाव रुई, तू क्लास केला का रे बाळ? तू क्लास केला? हो का? अनु तू पण जा ना. हो माहिती तू टीटी करते मला काढून दिसते व्हिडिओ. 3 बस रुई, ए रुई बस. अजून थोडा वेळ थांबलं तर चांगलं झालं. त्या साईडने माहित आहे का, लहान मुलांसाठी आहे स्विमिंग टँक केलेला. इकडच्या साईडने दाखव रुई, इकडच्या साईडने. अय तू नको जाऊ ना, तू छोटी आहे ना रुई. बापरे, एवढं पाणी आहे का? मोठ्या मुलांसाठी. हा, मोठ्या मुलांसाठी. हा मोठ्या मुलांसाठी आणि हा लहान मुलांसाठी. खूप छान गार्डन आहे ना. ते कोणत्या फ्लोअरवर आहे ग? मला गार्डनचा पण व्हिडिओ दाखवेन मी तुम्हाला. व्हिडिओ काढेल गार्डनचा, आणि ते पण 25व्या मजल्यावर आहे. बापरे रुई. कबीर बाय 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 कबीर. कबीर. बिल्डिंग मधला हा एकदम ग्राउंड फ्लोअरचा एरिया पाहू शकता आपण. लाइटिंग वगैरे एवढी छान दिसते ना, खूप छान. आणि एरिया पण खूप मस्त आहे. खूप मोठा एरिया आहे हा, आपण पाहू शकता. आणि एकदम पॉश, खूप छान बिल्डिंग आहे ही, आपण पण पाहू शकता. मस्त सिक्युरिटी वगैरे खूप आहे इथे, काहीच टेन्शन नाही. हे बघा, खूप छान व्ह्यू आलेला आहे हा. आणि वातावरण पण खूप छान आहे. आणि मुंबईसारख्या ठिकाणी एवढं मोकळं, खूप मोकळं वाटते. आत्ता आलेलो आहे आम्ही बाहेर हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे करायला, मुलांना घेऊन सगळेच जण आलो आम्ही. फक्त आई बाबा आहेत घरी. इतकं छान हॉटेल आले, नाश्ता वगैरे खूप छान मिळते. खूप आवडीने नाश्ता केला.
मेनू वगैरे खूप छान आहे तिथे. खूप मोठं हॉटेल आहे हे बघा. तर इथे चाललेलं आहे आमच्या बहिणीचं असंच डिस्कस इकडचं तिकडचं. आणि मुंबईला इतक्या दिवसानंतर आली ना मी, तर मग आमच्या गप्पा गोष्टी जिथं पण बसलं ना आम्ही तिथं पण आमच्या गप्पा गोष्टी चालू राहायच्या. मुलांचं शिक्षण, कसे गेले पेपर वगैरे ते सगळं मला विचारत आहे. कुठे क्लासेस लावले हे सगळं विचारत आहे. मी पण फ्रुटीचं विचारत आहे. फ्रुटी म्हणजे तिची मुलगी कसे काय पेपर गेले तिचे हे सगळं. आणि हे सगळं बहिणीतच खूप छान डिस्कस होते आपलं. आणि नाश्ता वगैरे केल्यावर आलेला आहे आम्ही घरी. आणि माझा लहान भाऊ पार्किंगला गाडी लावतो म्हणे, पण म्हटलं चला मी पण येते. पार्किंगला कुठे गाडी लावते तर पार्किंगची जागा त्याच्या गाडीची माहीत आहे का, सेकंड फ्लोअरला आहे. म्हटलं कसं जाते सेकंड फ्लोअरला, मी पण त्याच्यासोबत गेलेली होती. आणि हे बघा सेकंड फ्लोअरला गाडी चालली. आणि बरोबर आपापल्या गाडीचे जे नंबर आहेत ना आपापल्या फ्लॅटचे, तर बरोबर त्या फ्लॅटच्या नंबरसमोर आपापली गाडी लावली जाते. पण हे माहीत आहे का, मी पहिल्यांदाच पाहिलेलं होतं. मला हे नवीन वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत पण शेअर केलेलं आहे. हे बघा सेकंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर आणि थर्ड फ्लोअर तिन्ही फ्लोअरला गाडीची पार्किंगची अरेंजमेंट केलेली आहे. हे पा. आणि खूप छान वाटलं मला ते. आणि थोडं वेगळं वाटलं म्हणून म्हटलं चला आपण मी तुमच्यासोबत शेअर केलं. हे मला नवीन वाटलं तर. हा आहे सेकंड फ्लोअरचा पार्किंग एरिया आहे बघा. किती छान अरेंजमेंट. सेकंड फ्लोअरला गाड्या आणि थर्ड फ्लोअरला पण आहे, फर्स्ट फ्लोअरला पण आहे. तर हे आहे आता गार्डन. एकदम टॉप फ्लोअरवर आहे, म्हणजे 25व्या मजल्यावर आहे हे. आणि एवढं छान गार्डन आहे नाही हे बघा, आपण पाहू शकता. खूप छान गार्डन आहे. आणि मागे खेळणे पण आहेत. आणि हे 25व्या मजल्यावर आहे. हे वाटत पण नाही आपल्याला. हे बघा छानपैकी लॉन आहे. मम्मा आमचं घर जिम वगैरे लहान मुलांचे पाळणे आणि खूप छान खेळणे आहेत लहान मुलांचे. आणि संध्याकाळी मुलं येतात, छान खेळतात. आणि एक प्रकारचं खूप मोठं गार्डन असं म्हटलं तरी चालेल. खूप एन्जॉय करतात मुले इथे. असं वाटते की आपण गार्डनमध्ये चालू की काय. पण एकदम 25व्या मजल्यावर आहे ही. आणि बिलकुल वाटत नाही की आपण एकदम टॉप फ्लोअरवर आहे की काय. असं वाटते आपण जमिनीवरच खेळत आहे का. आणि अशा प्रकारे आजचा हा माझा मुंबईचा पहिला दिवस गेला. ताईंनो आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा.